हा PSI 2004 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। प्रश्न हाच येईल असं नाही आहे, बट या टाईपचा जो आहे ना प्रश्न येऊ शकतो। तर वाक्य दिलेले आहे, त्या वाक्यामध्ये योग्य ते आपल्याला सर्वनाम जे आहे ना ओळखून आपल्याला ते निवडायचं आहे। ठीक आहे, तर बघा वाक्य काय होतं की वन कॅन नॉट बी केअरफुल ऑफ रिकामी जागा गुड नेम। म्हणजे काय की कोणी जो काही व्यक्ती असेल ना तर त्यानं चांगल्या नावाच्या बद्दल जे आहे ना किंवा आपलं नाव चांगलं व्हावं किंवा याच्याबद्दल काळजी करायलाची काही कारण नाही, अशा प्रकारचा अर्थ होते। वेगवेगळे म्हणजे जे आहे ना अर्थ निघू शकतात। आपण हा अर्थ घेतला, आपल्याला काही एक घेण देण नाही त्याचा मराठीत अर्थ काय निघतो, आपल्याला जे आहे ना योग्य ते उत्तर ऑप्शन निवडायचं आहे। आता या वाक्यामध्ये बघा वाक्याचा सब्जेक्ट काय, हा तुमचा वन। आता हे जे आहे ना म्हणजे मॉडल ऑक्झिलरीज आहे, म्हणजे हे वर्ब आहे आणि त्याच्यानंतर बी घेतलं आणि त्याच्यानंतर हे केअरफुल होतं, म्हणजे काय झालं हे नाऊन झालं। आता इथं ऑफ आहे आणि इथं पण नाऊन किंवा प्रोनाऊन यायला पाहिजे। मग आता मला एक सांगा, वन म्हणजे काय, एक आपल्याला माहित आहे का कोण आहे, तो कोणीतरी एक असायला पाहिजे। मग हे ऑप्शन बघा काय होतं, पहिलं होतं हिज, त्याच्यानंतर माय, त्याच्यानंतर वन्स, नंतर देअर। आता याच्यात एक गोष्ट समजून घ्या तुम्ही की इथं जे आहे ना नेम काय तुमचं झालं नाऊन, हे गुड काय हे झालं ॲडजेक्टिव्ह। ऑफ ऑली कन्सेप्ट काय सांगते, आधी पण नाऊन नंतर पण नाऊन, संपला विषय, हे डोक्यामध्ये फिट ठेवा। ठीक आहे, आता हे जे सर्व आहे ना हिज काय तुमचं पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणजे नाऊन यायला पाहिजे की जे आहे। पण जेव्हा तुम्ही हे हिज ऑप्शन सिलेक्ट करसाल ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का हा वाक्याचा सब्जेक्ट आहे वन, या वनला रिप्लेस करणारा इथं प्रोनाउन यायला पाहिजे। मग हिज तो मेल आहे, आपल्याला माहित आहे का हिज आपण सहसा प्रोनाउन हे माणसासाठी यूज करतो किंवा मुलासाठी यूज करतो। मग आपल्याला माहित आहे का वन हा मेल आहे की मुलगा आहे की काय नाही सांगू शकत, त्यामुळे हे ऑप्शन नाही येणार। त्याच्यानंतर हे माय पॉझेसिव्ह प्रोनाउन आहे, इथं जर तिथं काही असलं असतं मुलगा मुलगी किंवा एखादा म्हातारा किंवा माणूस तर तेव्हा तिथं पोझिशन आलं असतं, त्यामुळे हे पण ऑप्शन इथं येऊ नाही शकत। वन्स हे येऊ शकते का ते सांगतो, आणि देअर हे का नाही येणार, कारण की वाक्याचा सब्जेक्ट हा सिंग्युलर आहे, वन आहे आणि हे सहसा प्रोनाउन यूज केले जाते अनेक वचनासाठी, त्यामुळे 4 नंबरचं नाही येणार। तुमचं उत्तर काय येणार आहे 3 नंबरचं म्हणजे वन्स। आता इथं बघा तुमचा वाक्याचा सब्जेक्ट जर का वन आहे आणि हे जर का तुमचं याच्याऐवजी जर का तुम्हाला प्रोनाउन कुठलं यूज करायचं आहे तर ते कुठलं येणार आहे, हे वनच येणार आहे। आणि याला अपोस्ट्रॉफी एस का लावला, कारण की हे ते नाव कोणाचं होतं तर या एका कुठल्या तरी माणसाचं, म्हणून इथं अपोस्ट्रॉफी एस वाला वन्स येणार आहे, म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन जे आहे ना तुमचं उत्तर असणार आहे। ठीक आहे, जर का वाक्याचा सब्जेक्ट वन असेल तर त्याच्यासाठी यूज होणारं प्रोनाउन हे म्हणजे हिने होणार, हिजने होणार किंवा हरने होणार किंवा देअरने होणार, तर तिथं वनच येणार आहे, वन्सच जे आहे ना हे तुमचं उत्तर यायला पाहिजे। म्हणून इथं 3 नंबरचं जे आहे ना हे ऑप्शन तुमचं करेक्ट असणार आहे। ठीक।